खूप कष्ट करून पण हातात ना पदरात ती म्हण आज बरोबर सूट झाली मला. तर ती कशी झाली ते सांगते मी तुम्हाला. नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आणि काल होता सोमवार, कालचा ब्लॉग आहे हा. मी तुम्हाला शेअर करते. कामावरून आले आणि माझा सोमवार म्हणजे फक्त फळं आणि दूध पिते मी, बाकी मग काहीच खात नाही. त्यामुळे खूप जास्त भूक लागली होती आणि म्हटलं माझ्या आवडीचं मेनू बनवू. डाळ भात आणि आळूचे पान होते, आळूच्या वड्या आणि चपात्या मस्तपैकी. पण ठीक आहे, स्वयंपाक बनवून घेतला पटापटा, पटकन डाळ वगैरे लावून घेतली आणि एवढ्या कष्टाने मी त्या आळूच्या वड्या बनवल्या ना, काय सांगू तुम्हाला. हे आळूच्या वड्या मला पप्पा आले होते गावावरून, तेव्हा पप्पाने दिले होते आळूच्या वड्या, त्या मी बनवते. पण खूप कष्टाने, खूप मनापासून बनवले हे मी आळूच्या वड्या, काय सांगू तुम्हाला. आणि मला खूप जास्त आवडतं. क्रिस्पी असे तळले तर इतके छान लागतात, खूप जास्त आवडतात. त्यानंतर ते उकडायला ठेवून दिले. त्यासाठी पीठ मळून वगैरे घेतलं नाही. एवढ्या कष्टाने त्या आळूच्या वड्या बनवल्या, पण ते खाल्ल्यानंतर घसा खवखवत होता. ते काय माहीत नाही, मला पहिल्यांदाच माझ्यासोबत असं झालं. काय माहिती. मग काय असं गुलाबजामुन खाऊन तोंड गोड केली, इतकं डेंजर होतं ना ते. बाप, राग येऊन तर काय फायदा आहे. ती म्हण आज बरोबर सूट झाली मला, हे की नाही.